प्लासेंटेशन आणि त्याचे टाइप्स बघू आपण मॅमल्स मध्ये. ओके, प्लासेंटा हे एक ऑर्गन आहे जे आईच्या आणि गर्भाच्या टिश्यू मध्ये असतं. ओके, आणि आई आणि गर्भाच्या टिश्यूला ते जोडलेलं असतं, जोडणारं असतं. आणि आईकडून गर्भाकडे आणि गर्भाकडून आईकडे हे ट्रान्सपोर्टेशन करत असतं. कसलं ट्रान्सपोर्टेशन करत असतं तर न्यूट्रियंट्स, नंतर गॅसेस एक्सचेंज, आणि त्या न्यूट्रियंट्समध्ये बरेचसे पदार्थ येतात, गॅसेसमध्ये पण बरेचसे पदार्थ येतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, ऑक्सिजन घेतला जातो. न्यूट्रियंट्समध्ये न्यूट्रियंट्स घेतले जातात, वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं जातं. असं एक्सचेंज त्याच्यामध्ये होत असतं. ओके, सो प्लासेंटा हा एक जॉईंट आहे फिटस आणि मदरच्या मध्ये. प्लासेंटा हे टेम्पररी ऑर्गन आहे. डेव्हलपिंग फिटसशी ते कनेक्ट होतं अम्बिलिकल कॉर्डमध्ये. ओके, आणि युटेराईन वॉल जी आहे ती न्यूट्रियंट घ्यायला मदत करते. न्यूट्रियंट युटेराईन वॉलमधनं येतं आणि फिटसमध्ये जातं. नंतर थर्मो रेग्युलेशन पण होतं, म्हणजे फिटसचं टेम्परेचर जे आहे ते पण व्यवस्थित कॉन्स्टंट ठेवलं जातं. वेस्ट जे आहे ते बाहेर टाकलं जातं. नंतर गॅसेस एक्सचेंज होतो. मदरच्या ब्लड सप्लायमधून गॅसेस एक्सचेंज होतो. कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. इंटरनल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फायटिंग सुद्धा तिथे होतं. म्हणजे काय तर मदरच्या ज्या अँटीबॉडीज आणि WBCs असतात त्या फिटसमध्ये सुद्धा काही इन्फेक्शन असेल तर त्याला लढण्याशी मदत करतात. नंतर हार्मोन प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये, आणि हार्मोन प्रोडक्शनमुळे प्रेग्नन्सीला सपोर्ट मिळतो. गर्भधारणा जी आहे त्याला सपोर्ट मिळतो. प्लासेंटा जे आहे ते डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक असतात प्लासेंटल मॅमल्सचे. म्हणजे प्लासेंटावरून त्या ॲनिमल्सचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ज्यांना प्लासेंटा असतो त्यांना प्लासेंटल मॅमल्स असं म्हणतात. तिथे मार्सुपियल्स पण असतात आणि नॉन मॅमल्स पण काही आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या लेव्हलची डेव्हलपमेंट दिसून येते. सो प्लासेंटा हे टेम्पररी ऑर्गन आहे. युथेरियन मॅमल्समध्ये प्लासेंटा जे त्याच्यामध्ये कॉमन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल फीचर्स असतात. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल फीचर कॉमन असतात, पण स्पेसिस टू स्पेसिसमध्ये वेगळे वेगळे डिफरन्स आहे, खूप मोठे मोठे डिफरन्सेस. ग्रॉस पण डिफरन्स आहे आणि मायक्रोस्कोपिक पण डिफरन्स आहे. वरून बघायला पण तो वेगळा दिसतो आणि मायक्रोस्कोपिकली बघितलं तर त्यामध्ये सुद्धा डिफरन्स दिसतो प्लासेंटाच्या स्ट्रक्चरमध्ये. नाव दोन कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये दिसतात जे डायव्हर्जंट असतात. ओके, त्याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन जे ते प्लासेंटाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते जे वेगळे वेगळे दोन स्पेसिफिक कॅरेक्टर आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पहिला जो असतो तो प्लासेंटाचा शेप आहे आणि त्याचा कॉन्टॅक्टमध्ये डिस्ट्रीब्युशनच्या साईट्स काय आहे, कॉन्टॅक्टच्या साईट्स काय त्या आहे फिटल मेम्ब्रेन आणि एंडोमेट्रियम. याच्यामध्ये कोणत्या साईटशी त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, कोणत्या साईटशी त्याचा कॉन्टॅक्ट आहे, यावरून तो प्लासेंटा जो आहे त्याच्या टाईप्स पाडले जातात. दुसरा जो प्रकार आहे बेस ज्याच्यावरून क्लासिफिकेशन पाडलेलं आहे तर नंबर ऑफ लेयर्स त्याच्यामध्ये पाहिले जातात. म्हणजे किती लेयर्स आहेत
फिटल लेयर्स किती आहेत टिश्यूच्या, ज्याच्यामध्ये मॅटर्नल आणि फिटल व्हॅस्क्युलर सिस्टीम्स ज्या आहेत त्या बघितल्या जातात आणि त्याच्यावरून त्या प्लासेंटाचं क्लासिफिकेशन होतं. तर त्या प्लासेंटामध्ये किती लेयर्स आहेत टिश्यूच्या, मॅटर्नलमध्ये म्हणजे आईमध्ये सुद्धा आणि फिटलमध्ये म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम्समध्ये सुद्धा. ओके, नाव क्लासिफिकेशन प्लासेंटाचं जे आहे, तर पहिल्यांदा डिग्री ऑफ कॉन्टॅक्ट याच्यावरून क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोरियोनिक विलाय आणि मॅटर्नल एंडोमेट्रियम याच्यावरून तर डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तर प्लासेंटा हा नॉन डेसिड्युअस असू शकतो, नंतर डेसिड्युअस असू शकतो, नंतर कॉन्ट्रा डेसिड्युअस असू शकतो. असे त्या डिग्री ऑफ कॉन्टॅक्ट याच्यावरून ते टाकलेलं आहे. ओके, याच्यावरून ते पाडलेलं आहे. कोरियोनिक विलाय आणि मॅटर्नल एंडोमेट्रियम याच्यावरून ते पाडलेलं आहे. त्याचे प्रकार, प्लासेंटाचे प्रकार पाडलेले आहेत. नाव नॉन डेसिड्युअस प्लासेंटा. नॉन डेसिड्युअस प्लासेंटा हा पहिला प्रकार आहे, तो आपण पाहू. ज्यावेळेस आपण बर्थ होते, बाळाची ज्यावेळेस बर्थ होते, तर ज्यावेळेस पार्च्युरेशन होतं तर फिटसचं सेपरेशन होतं आणि मेम्ब्रेन्स जे आहेत ते मदर बॉडीशी कॉन्टॅक्ट केले जातात. मदर बॉडीजपासून ते मेम्ब्रेन्स जे आहेत ते वेगळे होतात. फिटस आणि त्याचे मेम्ब्रेन्स हे मदर बॉडीपासून वेगळे होतात ज्यावेळेस बर्थ होत असते त्यावेळेस. तर याच्यामध्ये कोरियोनिक व्हिलाय जे आहेत ह्या बाहेर येतात, डिप्रेशन्समधून बाहेर येतात, किंवा डिप्रेशन्समधून ज्या घुसलेल्या असतात स्टार्टिंगला, कोरियोनिक व्हिलाय ह्या मॅटर्नल टिश्यूमध्ये ज्या घुसलेल्या असतात, युटेराइन वॉलमध्ये ज्या घुसलेल्या असतात त्या बाहेर येतात आणि मॅटर्नल आणि फिटल टिश्यूज जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात. त्याच्यामध्ये जास्त डॅमेज नाही होत, युटेराइन वॉलला जास्त डॅमेज न करता ते सेपरेट होतात आणि ब्लिडिंग सुद्धा त्याच्यामध्ये होत नाही. तर हा जो प्लासेंटा आहे याला नॉन डेसिड्युएट किंवा नॉन डेसिड्युअस प्लासेंटा असं म्हणतात. हा पिगमध्ये असतो, कॅटलमध्ये असतो, हॉर्सेसमध्ये असतो. तर मेम्ब्रेन्स जे आहेत ते सेपरेट राहतात आणि जास्त युटेराइन वॉलचं डॅमेज नाही होत जास्त. त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो अगदी मोठा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे डॅमेज नाही होत. ज्यावेळेस ॲट द टाइम ऑफ बर्थ जे आहे तर वेगळे होताना काही प्रॉब्लेम येत नाही. नाव दुसरा जो आहे तो डेसिड्युअस प्लासेंटा. तर ह्या मॅमलमध्ये दुसऱ्या प्रकारच्या मॅमल्समध्ये डिग्री जी आहे इंटिमसीची ती मॅटर्नल आणि फिटल टिश्यूमध्ये जी कॉन्टॅक्ट जो आहे, इंटिमसी म्हणजे काय तर डिग्री ऑफ कॉन्टॅक्ट. समजा जास्त कॉन्टॅक्टची डिग्री असेल तर इंटिमसी जास्त आहे, म्हणजे क्लोजनेस. तर इंटिमसी जास्त आहे म्हणजे काय, एकदम घनिष्ठ संबंध आहे. आणि इंटिमसी कमी आहे म्हणजे काय तर एकदम दूरदूरचे संबंध आहे बुवा असं. तर मॅटर्नल आणि फिटलची टिश्यू जे आहेत तर ती इंटिमसी जास्त वाढलेली असते. युटेरसची वॉल जी आहे ती पूर्णपणे इरोड झालेली असते ह्या प्लासेंटामुळे, ह्या गर्भामुळे म्हणजे फिटसमुळे. याच्यामध्ये बरीचशी ट्रोफोब्लास्टची ॲक्शन झालेली असते त्या युटेराइन वॉलवरती आणि एम्ब्रॉयनिक टिश्यू जे आहेत ते युटेराइन वॉलमध्ये घुसलेले असतात. तर जास्त इंटिमेट कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे युटेराइन वॉलचा फिटसशी जास्त इंटिमेट कॉन्टॅक्ट असतो आणि त्यामध्ये जो पॅसेज आहे तो पॅसेज तयार झालेला असतो. सबस्टन्सेस त्याच्यातून पास होत असतात मदरकडून फिटसकडे आणि फिटसकडून मदरकडे. कारण कोरियोनिक व्हिलाय ज्या आहेत त्या फ्यूज झालेल्या असतात.
इरोडेड युटेराइन म्युकोसामध्ये त्या कोरियोनिक विलाय फ्यूज झालेल्या असतात. हा जो प्लासेंटा आहे याला प्लासेंटा व्हेरा असं म्हणतात, ट्रू प्लासेंटा असं म्हणतात. खरोखर हा प्लासेंटा आहे, म्हणजे खरोखर जॉईंट आहे, नुसता तो त्या अंबिलिकल कॉर्डने जॉईंट केलेला नाही आहे, तर खरोखर जॉईंट आहे हा. त्या गर्भाचा युटेराइन वॉलशी खरोखर जॉईंट आहे हा. सो ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते किंवा प्रेग्नन्सी ज्यावेळेस होऊन गेलेली असते, तर युटेराइन वॉल जी आहे ती इंटॅक्ट राहत नाही. म्हणजे जशी युटेराइन वॉल असायला पाहिजे तशी ती राहत नाही, ती डॅमेज झालेली असते. ओके, युटेराइन वॉल जी आहे ती खूप डॅमेज झालेली असते, त्याचे जे मेम्ब्रेन्स आहेत ते खूप डॅमेज झालेले असतात. ही जी प्रेग्नन्सी आहे त्याच्या शेवटी युटेराइन वॉल इंटॅक्ट नाही राहत. फिटस मेम्ब्रेन्स जे आहेत त्यामध्ये कोरियॉन असतं ते रिमूव्ह झालेलं असतं. नंतर हिमोरेज झालेलं असतं, मोर ऑर लेस किंवा एक्सटेन्सिव्ह हिमोरेज म्हणजे रक्तस्राव झालेला असतो. युटेराइन वॉलमधून रक्तस्राव होतो. ज्यावेळेस बर्थ होते तर हा जो प्लासेंटा आहे तो डिस्चार्ज होतो, म्हणजे बाहेर टाकला जातो. युटेराइन लायनिंग जे ते सुद्धा बरंचसं खरवडलं जातं आणि बाहेर टाकलं जातं, म्हणजे निघून जातं. खरवडलं म्हणजे ऑटोमॅटिक ते टिअर अवे होतं, आणि ब्लिडिंग बरोबर ते युटेराइन लायनिंग सुद्धा बरंचसं वाहून जातं. हा जो प्लासेंटा आहे तो हायर युथेरियन मॅमल्समध्ये दिसतो. याला डेसिड्युएट प्लासेंटा म्हणतात किंवा डेसिड्युअस प्लासेंटा असं म्हणतात. हायर युथेरियन मॅमल्समध्ये दिसतो. ओके, नाव हे जे मॅटर्नल टिश्यूज आहेत हे बर्थच्या वेळेस एक्सपेल्ड आउट होतात, म्हणजे बाहेर टाकले जातात. ओके, आणि डेसिड्युएट प्लासेंटा जे आहेत त्यांना डेसिड्युई असं म्हणतात. हिमोरेज जे पार्च्युलेशनच्या वेळेस नॉर्मली थांबून जातं. ओके, सेम मेकॅनिझम जे आहे ते एक्सपल्शनसाठी मदत करतो. न्यूबॉर्नच्या एक्सपल्शनसाठी ते मदत करतो. आणि जे कॉन्ट्रॅक्शन आहे मस्क्युलर वॉलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे युटेरसपाशी, तर ते कॉन्स्ट्रिक्ट होतं, म्हणजे त्याचं कॉम्प्रेशन होतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं, म्हणजे त्याला अशी एक खळी पडते. आणि ब्लड व्हेसल्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याचा फ्लो जो आहे ब्लडचा तो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे कमी होऊन जातो. जोपर्यंत ब्लडचं क्लॉटिंग होत नाही आणि जोपर्यंत रक्तस्राव थांबत नाही तोपर्यंत ते कॉन्स्ट्रिक्शन जे आहे ते चालू राहतं, आणि ब्लडचं क्लॉटिंगची प्रोसेस जी आहे ती चालू राहते जोपर्यंत रक्तस्राव थांबत नाही तोपर्यंत. कॉन्ट्राडेसिड्युएट प्लासेंटा हा तिसऱ्या प्रकारचा प्लासेंटा आहे. ओके, कॉन्ट्राडेसिड्युअस प्लासेंटा म्हणजे काय, तर पॅरामेल्समध्ये किंवा टाल्पामध्ये त्याला मोल म्हणतात. मोल प्राण्यांचे नाव आहे ते, तर थोडासा मॉडिफाई झालेला असतो. प्लासेंटा हा थोडा मॉडिफाईड आहे. डेसिड्युएट प्लासेंटा जो आहे तो थोडा मॉडिफाय झाला आहे अजून. याला कॉन्ट्राडेसिड्युएट प्लासेंटा असं म्हणतात. ह्या केसमध्ये तिथे मॅटर्नल टिश्यूचा लॉस होतो असं नाही, पण फिटल पोर्शन जो आहे त्याचा, प्लासेंटाचा जो फिटल पोर्शन आहे तर तो मॅटर्नल ल्युकोसाइट्स ॲब्सॉर्ब करून घेतो. ओके, मॅटर्नल टिश्यू नुसता लॉस होतो असं नाही,
तर फिटल पोर्शन जे आहे प्लॅसेंटाचा, जो फिटल पोर्शन आहे तो मॅटर्नल ल्युकोसाइट्स जे ते ॲब्सॉर्ब करून घेतात. सो कॉन्ट्राडेसिड्युअर प्लॅसेंटामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. याच्यामध्ये आता कोरियोनिक व्हिलायच्या डिस्ट्रीब्युशनवरून सुद्धा काही प्लॅसेंटाचे टाईप्स आहेत. ओके, कोरियोनिक व्हिलायचं डिस्ट्रीब्युशन सरफेसला. तर प्लॅसेंटा जे ते 6 प्रकारचे आहेत. पहिलं डिफ्यूज प्लॅसेंटा, मग कॉटिलिडॉनरी प्लॅसेंटा, मग इंटरमिजिएट प्लॅसेंटा, मग झोनरी प्लॅसेंटा, मग डिस्कॉइडल प्लॅसेंटा आणि मेटाडिस्कॉइडल प्लॅसेंटा. ओके, हे 6 प्रकार आहेत. सो पहिला पाहू आपण डिफ्यूज प्लॅसेंटा. तर याच्यामध्ये काही मॅमल्स असतात, त्यामध्ये अंग्युलेट्समध्ये म्हणजे पिग्स, सॉ, नंतर मारे, हॉर्स, लेम्यूर वगैरे यांच्यामध्ये कोरियोनिक व्हिलाय ज्या आहे त्या स्कॅटर्ड असतात. पूर्ण सरफेसमध्ये त्या कोरियोनिक व्हिलायस पसरलेल्या असतात कोरियॉनच्या सरफेसला. आणि त्याची जी प्लासेंटी आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह असते, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती पसरलेल्या कंडिशनमध्ये असते. तर याला म्हणतात डिफ्यूज प्लासेंटा. दुसरा जो असतो तो कॉटिलिडॉनरी प्लासेंटा. कॉटिलिडॉनरी प्लासेंटामध्ये व्हिलाय ज्या आहे त्या ग्रुप्समध्ये असतात किंवा पॅचेसमध्ये असतात. आणि दुसरा जो कोरियॉनचा सरफेस असतो तो स्मूथ असतो. काही ठिकाणीच फक्त व्हिलाय ज्या आहे त्या दिसतात, ग्रुपमध्ये दिसतात आणि पॅचेसमध्ये दिसतात. इतर ठिकाणी कोरियॉनचा सरफेस जो आहे तो स्मूथ असतो. तर हे जे रोसेट्स किंवा पॅचेस दिसतात त्याच्यामध्ये व्हिलायचे, याला कॉटिलिडॉन्स असं म्हणतात. आणि हा जो प्लासेंटा आहे ह्या टाईपचा हा रुमिनंट्समध्ये दिसतो. ओके, म्हणजे रुमिनंट्स म्हणजे कुरतडणारे प्राणी, अन्न कुरतडून खाणारे प्राणी, कडच्युईंग. नंतर अंगुलेट्समध्ये दिसतो, कॅटल, शीप, डिअर. याच्यामध्ये हा कॉटिलिडॉनरी प्लासेंटा असतो, म्हणजे त्याचे कॉटिलिडॉन्स असतात. काही ठिकाणीच फक्त व्हिलायचा सरफेस असतो, इतर ठिकाणी त्या कोरियॉनचा सरफेस स्मूथ असतो. ओके, नाव इंटरमिजिएट प्लासेंटा. तर इंटरमिजिएट प्लासेंटा हा रेअर टाईप ऑफ प्लासेंटा आहे. फार कमी ॲनिमल्समध्ये हा प्लासेंटा सापडतो. तर याच्यामध्ये फ्री व्हिलाय असतात. कॉटिलिडॉन्समध्ये व्हिला एकदम फ्री असतात. आणि ह्या ज्या व्हिला आहे ह्या अरेंज्ड झालेल्या असतात, कॉटिलिडॉनमध्ये अरेंज झालेल्या असतात. आणि ह्या स्कॅटर्ड झालेल्या असतात, म्हणून याला इंटरमिजिएट टाईप ऑफ प्लासेंटा असं म्हणतात. ह्या प्लासेंटामध्ये 3 प्रकार असतात प्लासेंटाचे. पार्च्युरेशनमध्ये फिटस जो आहे तो डॅमेज नाही होत, युटेरसला डॅमेज नाही करत. ज्यावेळेस बर्थ होते त्यावेळेस युटेरस डॅमेज नाही होत. कॅमल आणि जिराफमध्ये अशा प्रकारचे प्लासेंटा जे आहेत ते पाहायला मिळतात. ओके, पुढचा जो प्लासेंटा आहे तो झोनरी प्लासेंटा आहे. झोनरी प्लासेंटा जो आहे याच्यामध्ये व्हिलाय ज्या आहेत, व्हिलाय त्या बेल्टच्या फॉर्ममध्ये डेव्हलप झालेल्या असतात किंवा गर्डल लाईक असतात. त्या बँड सारख्या दिसतात. बँड मिडल आणि त्यांची ब्लास्टोसिस्ट जी आहे त्याच्यामध्ये असा एक बँड असतो. कोरियोनिक सॅकच्या जवळून असा एक बँड असतो. तर तो इलिप्टिकल आहे, शेपमध्ये इलिप्टिकल आहे तो. तर हा जो प्लासेंटा आहे तो कार्निवोरसमध्ये असतो. कार्निवोरस ॲनिमल्समध्ये. कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे जे मांस खाणारे प्राणी आहेत ते.
त्यांच्यामध्ये हा प्लासेंटा असतो. याचं एक्झाम्पल आहे कॅट्स, डॉग्स वगैरे हे प्राणी. याच्यामध्ये रॅक्यून जो आहे तर त्याला इनकम्प्लीट झोनरी प्लासेंटा आहे. रॅक्यून नावाचा एक ॲनिमल आहे, गुगलवरती सर्च करून बघा रॅक्यून म्हणजे काय. त्याच्यामध्ये इनकम्प्लीट असतो झोनरी प्लासेंटा. झोनमध्ये असं मध्ये पॅच असतात, तो इनकम्प्लीट आहे म्हणून त्याच्यात त्यांनी असं त्याला म्हटलंय. नाव डिस्कॉइडल प्लासेंटा हा इन्सेक्टिव्होरस मध्ये सापडतो. इन्सेक्टिव्होरस म्हणजे जे प्राणी इन्सेक्टला खातात ते प्राणी. ओके, याच्यामध्ये बॅट्स येतात, रोडंट्स येतात, नंतर माऊस येतो, रॅट, रॅबिट. रोडंटमध्ये हे सगळे येतात, माऊस, रॅट आणि रॅबिट. याच्यामध्ये व्हिलाय असतात, त्या रिस्ट्रिक्टेड असतात. सर्क्युलर डिस्कशी रिस्ट्रिक्टेड असतात. किंवा प्लेट जी असते ते डॉर्सल सरफेसला असते, ब्लास्टोसिस्टच्या डॉर्सल सरफेसला. नंतर मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा हा पुढच्या प्रकारचा प्लासेंटाचा प्रकार आहे. याच्यामध्ये प्रायमेट्स जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा डिस्कॉइडल प्लासेंटा दिसतो, पण तो थोडा स्पेशल प्रकारचा असतो. कोरियोनिक व्हिलाय ज्या आहेत त्या पहिल्यांदा स्कॅटर्ड झालेल्या दिसतात, पण नंतर त्या रिस्ट्रिक्टेड होतात. 1 किंवा 2 डिस्क फक्त त्याच्यामध्ये दिसतात, बाकी पूर्ण व्हिलाय जे आहेत त्यांचं रिस्ट्रिक्शन झालेलं असतं. म्हणून याला मोनोडिस्कॉइडल किंवा मॅनमध्ये सिंगल डिस्क शेप असतो. फक्त व्हिलस एरिया जो आहे तो सिंगल डिस्क शेपमध्ये असतो, आणि म्हणून याला मोनोडिस्कॉइडल प्लासेंटा असं पण म्हणतात. किंवा ज्या ॲनिमल्समध्ये 2 ठिकाणी त्या व्हिलायचे स्पेसेस असतात त्यांना बायडिस्कॉइडल असं म्हणतात. मंकीमध्ये प्लासेंटा जो आहे त्याच्यामध्ये 2 डिस्क असतात. डिस्क शेपड व्हिलसचा एरिया असतो, म्हणजे त्यामध्ये व्हिलाय घुसलेल्या असतात. तर हा जो प्लासेंटा आहे याला बायडिस्कॉइडल प्लासेंटा असं म्हणतात. सो हे मेटाडिस्कॉइडल प्लासेंटा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय की डिस्क जे आहेत ते ठराविक ठिकाणीच फक्त दिसतात, 2 किंवा 1 ठिकाणीच. तर प्लासेंटाचं जे क्लासिफिकेशन आहे ते हिस्टोलॉजीनुसार, ओके, क्लासिफिकेशन ऑफ प्लासेंटा अकॉर्डिंग टू हिस्टोलॉजी. तर याच्यामध्ये किती बॅरियर्स आहेत यावरून ते ठरवलं जातं. ओके, किंवा स्ट्रक्चरवरून ते ठरवलं जातं. हिस्टोलॉजिकल बेसिसवरती जर आपण बघितलं तर 5 प्रकार आहेत. मॅमिलियन प्लासेंटीचे 5 प्रकार आहेत. ओके, ते 5 प्रकार आपल्याला सापडतात. प्लासेंटा फॉर्मेशनमध्ये 6 टिश्यू किंवा मेम्ब्रेन्स असतात किंवा बॅरियर्स असतात, त्यामुळे तो प्लासेंटा बनतो. पहिलं जे आहे ते एंडोथेलियम असतं, मॅटर्नल ब्लड वेसल्सचं. दुसरं एंडोमेट्रियल कनेक्टिव्ह टिश्यू असतो, याला मेसेनकाइम असं पण म्हणतात. तिसरं युटेराइन इपिथेलियम असतं. चौथं एक्टोडर्म आहे, कोरियॉन किंवा कोरियॉनिक इपिथेलियमची जी आहे ती एक्टोडर्म आहे. 5वी कोरियॉनिक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, फिटल मेसेनकाइम असं याला म्हणतात. आणि 6वी एंडोथेलियम आहे, फिटल ब्लड वेसल्सचं एंडोथेलियम आहे याच्यामध्ये. सो एवढे सगळे मेम्ब्रेन्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करतात. 6 टिश्यू किंवा 6 मेम्ब्रेन ह्या प्लासेंटाच्या फॉर्मेशनमध्ये काम करतात. नाव तर मग टाईप्स जे पडतात तर पहिलं एपिथेलियो कोरियल प्लासेंटा, दुसरं सिनडेस्मोकोरियल प्लासेंटा, तिसरं एंडोथेलियो कोरियल प्लासेंटा, आणि चौथं हिमोकोरियल प्लासेंटा, आणि 5वं हिमो एंडोथेलियल प्लासेंटा. असे हे 5 प्रकार मग याच्यामध्ये पडतात. ओके,
पहिला प्रकार पाहू आपण याच्यातला. पहिला आहे इपिथेलियो कोरियल प्लासेंटा ना. तर याच्यामध्ये फिटल कोरियॉन जे, कोरियॉन हे एका मेम्ब्रेनचं नाव आहे, तो कॉन्टॅक्टमध्ये असतो इपिथेलियमशी, कॉन्टॅक्टमध्ये असतो युटेरस मध्ये किंवा इपिथेलियम मध्ये कॉन्टॅक्टशी असतो, म्हणून त्याला इपिथेलियो कोरियल प्लासेंटा असं म्हणतात. याच्यामध्ये फिटल आणि मॅटर्नल पार्ट्स जे आहेत ते पाहायला मिळतात. तर 6 लेयर्स त्याच्यामध्ये असतात, 6 लेयर्स. या 6 लेयरमध्ये बॅरियर्स असतात प्लासेंटामध्ये, म्हणून याला इपिथेलियो कोरियल प्लासेंटा असं म्हणतात. सो नेक्स्ट इज सिनडेस्मोकोरियल प्लासेंटा. याच्यामध्ये रुमिनंट्स असतात किंवा अंगुलेट्स असतात, त्यांच्यामध्ये हा सिनडेस्मोकोरियल प्लासेंटा असतो. अंगुलेट्समध्ये कॅटल्स येतात, शीप येतात. याच्यामध्ये फिटल आणि मॅटर्नल कॉम्पोनंट्स असतात, हे फ्यूज्ड झालेले असतात इंटिमेटली. याच्यामध्ये एकदम एकमेकांमध्ये फ्यूज झालेले असतात. इंटिमेटली म्हणजे त्यांचं कनेक्शन खूप मोठं असतं, पक्कं कनेक्शन असतं. याच्यामध्ये मग डिस्ट्रक्शन होतं. युटेराइन इपिथेलियमचं डिस्ट्रक्शन होतं आणि याच्यामध्ये कोरियॉन जे आहे ते कॉन्टॅक्टमध्ये येतं, कनेक्टिव्ह टिश्यूशी त्याचा कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा युटेराइन म्युकोसाशी कॉन्टॅक्टमध्ये येतं. याच्यामध्ये फक्त 5 बॅरियर असतात किंवा टिश्यू असतात. याच्यामध्ये 2 भाग असतात, फिटल आणि युटेराइन ब्लड स्ट्रीम्स असतात याच्यामध्ये. हा जो टाइप ऑफ प्लासेंटा आहे याला सिनडेस्मोकोरियल प्लासेंटा असं म्हणतात. तर याच्यामध्ये ॲलेंटोकोरियोनिक विलाय असतात, त्यामध्ये घुसलेले असतात, युटेरसमध्ये घुसलेले असतात, मदरच्या युटेरसमध्ये घुसलेले असतात. आणि कोरियॉन जो आहे तो कॉन्टॅक्टमध्ये येतो सिनडेस्मोसमध्ये, मदरच्या तो कॉन्टॅक्टमध्ये येतो, मदरच्या युटेरसमध्ये तो कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणून याला सिनडेस्मोकोरियल प्लासेंटा असं म्हणतात. नाव एंडोथेलियोकोरियल प्लासेंटा. कार्निवोर्समध्ये डॉग्स, कॅट्स किंवा बियर्स याच्यामध्ये हा एंडोथेलियोकोरियल प्लासेंटा असतो. तर हे सगळे मांसाहारी प्राणी आहेत. युटेराइन म्युकोसा जो आहे तो रिड्यूस झालेला असतो. म्युकोसा हे त्या युटेरायची जी भिंत आहे किंवा वॉल आहे त्यातल्या एका लेअरचं नाव आहे म्युकोसा. तर ते रिड्यूस झालेलं असतं. कोरियोनिक इपिथेलियम जे आहे ते एंडोथेलियल वॉल्सशी कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि कोरियोनिक इपिथेलियम जे ते एंडोथेलियल वॉलशी कॉन्टॅक्टमध्ये येतं मॅटर्नल युटेराइन ब्लड वेसलमध्ये. आणि ह्या केसमध्ये फक्त 4 बॅरियर्स असतात. मग फिटल आणि मॅटर्नल ब्लड स्ट्रीममध्ये फक्त 4 बॅरियर्स असतात. हा जो प्लासेंटा आहे त्याला एंडोथेलियोकोरियल प्लासेंटा असं म्हणतात. सो कोरियॉन जे आहे फिटसचं हे कॉन्टॅक्टमध्ये येतं. एंडोथेलियम जे मदरच्या एंडोथेलियमशी याचा कॉन्टॅक्ट येतो, मदरच्या युटेरसशी याचा कॉन्टॅक्ट येतो, म्हणून याला एंडोथेलियोकोरियल प्लासेंटा असं म्हणतात. नाव चौथा हिमोकोरियल प्लासेंटा.
हिमोकोरियल प्लासेंटा जो आहे तो प्रायमेटमध्ये सापडतो, इन्सेक्टिव्होरस ॲनिमल्समध्ये सापडतो, मोल्स नंतर श्रीव्ज यांच्यामध्ये असतो, कायरोप्टेरन्समध्ये असतो म्हणजे बॅट्स. याच्यामध्ये बॅरियरचं रिडक्शन झालेलं असतं. 3च फक्त बॅरियर असतात याच्यामध्ये. एंडोथेलियल वॉल्स ज्या आहेत मॅटर्नलच्या म्हणजे युटेराईनच्या, ब्लड वेसल्स ज्या आहेत त्या डिसॅपियर झालेल्या असतात. कोरियोनिक इपिथेलियम फक्त त्यामध्ये राहतं, डायरेक्टली ते रक्तामध्ये असतं. ब्लड सायनसेसमध्ये ब्लड भरलेलं असतं आणि त्याच्यामुळे हे डायरेक्ट बुडलेले असतात. कोरियोनिक व्हिलाय ज्या आहे या सराउंडेड झालेल्या असतात स्पेसेसमध्ये किंवा सायनसेसमध्ये. तर या एंडोथेलियल लायनिंगमध्ये ॲपियर झालेल्या असतात. ओके. एंडोथेलियल लायनिंगमध्ये हे ॲपियर झालेलं असतं. आणि याच्यामध्ये मॅटर्नल ब्लड जे ते एंटर झालेलं असतं, युटेराईन आर्टरीजमध्ये हे एंटर झालेलं असतं. आणि हे फ्लो आउट होतं युटेराईन व्हेन्समध्ये. सो अशा रीतीने हा हिमोक्रोरियल प्लासेंटा असतो. प्लासेंटल कनेक्शन जे ते जास्त इंटिमेट असतं, एकदम घट्ट कनेक्शन असतं. कोरियॉन जे फिटसचं ते फ्लोट होतं, ब्लड पूल्समध्ये फ्लोट होतं, मदरच्या युटेरसमध्ये ते फ्लोट होतं. म्हणून याला हिमोकोरियल प्लासेंटा असं म्हणतात. नाव हिमो एंडोथेलियल प्लासेंटा. हा हिमो एंडोथेलियल प्लासेंटा जो आहे तो हायर रोडंट्समध्ये दिसतो, म्हणजे कुरतडून खाणारे प्राणी. रोडंट्स म्हणजे रॅट, गिनिया पीग, रॅबिट म्हणजे ससा, ह्याच्यामध्ये ते सापडतात. याच्यामध्ये नंबर ऑफ बॅरियर्स जे आहेत मॅटर्नल आणि फिटल ब्लडचे स्ट्रीममध्ये ते अजून रिड्यूस झालेले असतात. फक्त 2च फक्त बॅरियर उरतात त्याच्यामध्ये. कोरियोनिक व्हिलाय ज्या आहे त्या इपिथेलियल आणि कनेक्टिव्ह टिश्यू लेअर जे आहे त्यामध्ये लूज होतात. इतक्या लूज होतात की काही प्लेसेसमध्ये ते एंडोथेलियल लायनिंग दिसतं, ब्लड वेसलमध्ये एंडोथेलियल लायनिंग दिसतं आणि ते सेपरेट होतात, फिटल ब्लडशी सेपरेट होतात आणि मॅटर्नल ब्लड सायनसेसमध्ये दिसतात फक्त. ओके. सो हिमो एंडोथेलियल प्लासेंटा हा अशा प्रकारचा असतो. इपिथेलियल आणि कनेक्टिव्ह टिश्यू लेयर्स जे आहेत त्यामध्ये कोरियोनिक व्हिलाय एकदम रिड्यूस झालेले असतात मोस्ट प्लेसेसमध्ये. फक्त बेअर एंडोथेलियल लायनिंग दिसतं ब्लड वेसल्सचं आणि त्या फक्त सेपरेट होतात फिटल ब्लडमध्ये, मॅटर्नल ब्लड सायनसेस. नाव 21, स्लाइड नंबर 21 आहे. मोड ऑफ इम्प्लांटेशन आपण बघू आता. त्याच्यावरून प्लासेंटाचे प्रकार पडलेले आहेत. मोड ऑफ इम्प्लांटेशन म्हणजे तो इम्प्लांट कसा होतो, प्लासेंटा तयार होतो आणि त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन कसं होतं. तर 3 प्रकारचे: सुपरफिशियल, एक्सेंट्रिक आणि इंटरस्टिशियल. ओके. अशा रीतीने हे 3 प्रकार आहेत.
आपल्याला फक्त हिस्टॉलॉजीच्या बेसिसवरती प्लासेंटाचे प्रकार आहेत, इम्प्लांटेशनच्या बेसिसवरती नाही आहे. ओके. सो फिटल एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन याच्यावरती आधारित प्लासेंटाचं क्लासिफिकेशन. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे प्लासेंटामध्ये, तर ते 3 प्रकारचे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्स असतात. म्हणजे एम्ब्रियोच्या बाहेरचे मेम्ब्रेन आहेत हे, म्हणजे एम्ब्रियोच्या आधीपासून असतात, हे एगमध्ये पण असतात. पहिलं आहे योक सॅक प्लासेंटा. हा योक सॅक पासून बनलेला असतो आणि कोरियन पासून बनलेला असतो. मार्सुपियल्सच्या मध्ये हा प्लासेंटा सापडतो. दुसरा ॲलंटाइक प्लासेंटा. हा ॲलंटाइसने बनलेला असतो आणि कोरियनने बनलेला असतो. हा युथोरियनमध्ये सापडतो. आणि तिसरा कोरियोनिक प्लासेंटा. हा फक्त कोरियनने बनलेला असतो. प्रायमेट्समध्ये सापडतो हा. प्रायमेट्स म्हणजे माणसाच्या आधीचे काही किंवा माणसाच्या याच्यामध्ये ज्यांचं हे दिसतं ते. तर असे हे 3 प्रकार आहेत. हे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन्सवरती यांचं क्लासिफिकेशन आधारलेलं आहे. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन म्हणजे ते एम्ब्रियोचे मेम्ब्रेन नाही आहे, ते एगमध्येच ते मेम्ब्रेन असतात. ओके. सो कोरियोनिक प्लासेंटा हा फक्त कोरियनपासून बनलेला असतो, प्रायमेट्समध्ये तो सापडतो. सो इथे आपलं हे जे प्लासेंटाचं क्लासिफिकेशन आहे हे आपलं संपलं. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक घेऊया. ठीक आहे, आता इथे थांबू.